श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, 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 इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागा, 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 मनाची आजोगे सिद्धी पावे, मनाची आजोगे सिद्धी पावे, मनाची आजोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसल, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसल, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसल, काय वाणू त्याला सांगा तुझे, काय उने त्याला सांगा तुझे, काय उने त्याला सांगा तुझे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, सारिखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उतरलो गुरु कृपे, आता उतरलो गुरु कृपे, आता उतरलो गुरु कृपे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, सारिखा असता पाठी राखा, सारिखा असता पाठी राखा, गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, पार कुमाई, विठोबार घुमाई, 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 पार कुमाई, विठोबार पार कुमाई, घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, पार कुमाई, 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 विठोबार घुमाई, हरी हरी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उने त्याला सांगा जोजी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उतरलो गुरु रूपे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी,
समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहितपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजपं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची अजोगे सिद्धी पावी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त पवित्र स्थळी उच्चारलेला म्हटलेला अभंग महान भगवत भक्त संत शिरोमणी माऊली ज्ञानोबराय यांच्या गाथ्यातील गुरुबोध प्रकरणातील हा अभंगामध्ये माऊली ज्ञानोबराय पहिल्या चरणामध्ये एक सिद्धांत मांडतात. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. माऊली ज्ञानोबराय सिद्धांत मांडतात कोणता तर श्री गुरु सारिखा सगळ्यांच्या डोक्यावरती सगळ्यांच्या पाठीवरती जो पाठीराख आहे डोक्यावरती ज्यांचा हात आहे पाठीवरती ज्यांची शबासकीची थाप आहे तो श्रीगुरु. मग असा श्रीगुरु जर पाठीराखा असेल तर या जगामध्ये या सृष्टीमध्ये कुणाचीही कधीच गरज भासणार नाही. फक्त गरज कुणाची आहे तर फक्त श्रीगुरूची आहे. आणि हा सिद्धांत पटवून देत असताना माऊली ज्ञानोबराय दोन दृष्टांत देतात. पहिला दृष्टांत राजाची कांता. एखाद्या राजाची पत्नी अर्थात राणी जर असेल त्या राणीला कुठल्या गोष्टीची कधी गरज भासेल हे सांगता येत नाही. पण प्रत्येक गरज जी भासलेली आहे ते पूर्ण करण्याचं काम कोण करतो तर राजा करतो. ज्या राजाची राणी आहे तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. एखाद्या गोष्टीची अपेक्षा केली तर शुद्ध पुरुष जसं एखादी गोष्ट लगेच प्राप्त करून देतो तदनुसार राजा त्या राणीला प्रत्येक गोष्ट प्राप्त करून देत असतो. अर्थात राजाची कांता राजाच्या राणीला कुठल्याही गोष्टीची गरज भासत नाही. का तर तिचा पती राजा असतो. दुसरा दृष्टांत माऊली ज्ञानोबराय देतात कल्पतरू तळवटी अर्थात कल्पनेचं झाड. आता हे झाड तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल मला बी माहीत नाही. पण या झाडाचं वर्णन पुराणामध्ये ऐकलं जातं श्रवण केलं जातं. कल्पनेचं झाड त्या झाडाखाली जो कोणी बसेल त्यानं कुठल्याही गोष्टीची अपेक्षा केली त्यानं कुठल्याही गोष्टीची इच्छा केली तर ते झाड त्या जीवाला त्या साधकाला सर्व काही प्राप्त करून देतो तो झाड. मग अशा झाडाखाली बसलेल्या जीवाला कुठल्याही गोष्टीची गरज भासली तर ती गरज ते झाड पूर्ण करून देत असतं. हे कल्पतरूचं झाड आहे. माऊली ज्ञानोबराय पहिला दृष्टांत देतात राजाच्या राणीचा आणि दुसरा दृष्टांत देतात कुठला तर कल्पतरूच्या झाडाचा कल्पतरू वृक्षाचा. मग हे दोन दृष्टांत माऊली ज्ञानोबराय देतात. तर या दोन दृष्टांतामध्ये लक्षात येतं की कुठलीही गोष्ट जर पाहिजे असेल तर त्या गोष्टीची पूर्णता होते. तसं श्रीगुरु सारखा जर आपल्या पाठीशी असेल तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात की या जगामध्ये कुठल्याही गोष्टीची गरज असू द्या नवे श्रीगुरु सारखा असता पाठी राखा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात या जगात कोणाचीही गरज भासत नाही इतरांचा लेखा कोण करी. हे दोन दृष्टांत दिले सिद्धांत सांगितला. माऊली ज्ञानोबराय अनुभूती सांगतात शेवटच्या चरणामध्ये. माऊली ज्ञानोबराय सांगतात याच्यावर जीवनामध्ये जीवन जगत असताना हे जीवन पैल तीराला नेत असताना या संसाररूपी भवसागरामध्ये तरुण जात असताना त्या श्रीगुरूची कृपा झाली. माऊली ज्ञानोबराय म्हणतात आता तरलो आता काय झालो आता या भवसागरातून तरुण गेलो आणि काय झालो शेवटी तर
गुरुच्या कृपेने माझ्या जीवनाचा उद्धार झाला. माऊली ज्ञानोबराय हा सिद्धांत सांगतात. सुरुवातीला सिद्धता करतात, सुरुवातीला सिद्धांत सांगतात, 2 दृष्टांत देतात आणि शेवटी माऊली ज्ञानोबराय आपल्या या अभंगामध्ये शेवटी सिद्धांत पटवून देत असताना शेवटचं जे चरण आहे या चरणामध्ये आपली सिद्धता स्पष्ट करतात. विठ्ठल 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 श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान पाटोदा या ठिकाणी आपण सर्वच जण आलेलो आहोत. पौर्णिमा वारे या वारीनिमित्तानं प्रत्येक वारीला या ठिकाणी कीर्तन असतं. सर्वांचं श्रद्धास्थान, सर्वांचं अंतकरणातील स्थान अर्थात सर्वांचे गुरुवर्य आदरणीय सतीश महाराज उरणकर अर्थात आपले बाबा यांच्यावरती नितांत प्रेम करणारे सर्वजण उपस्थित आहात. त्यांच्याच मार्गदर्शनानं ही वारी चालते, त्यांच्याच बोधानं आपण सर्वजण या ठिकाणी स्थिर आहोत. सर्वांच्याच जीवनामध्ये एक आध्यात्मिक प्रगतीची दिशा जर कोणाकडून मिळालेली असेल तर आपले आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या आज्ञेनं आलेली ही एक दिवसीय कीर्तनरूपी सेवा मी या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी सगळे परिचित आहेत. आता सगळ्यांचा परिचय असला ना महाराज तर त्यांची किंमत कळत नाहीत. परंतु आम्ही बाहेर कुठं गेलो की लोक विचारतात, अरे ते विशाल महाराजगिरी अतिशय छान मृदुंग वाजवतात. परिचय, आपला परिचय, आपण काय म्हणतो या आमचा विशाल, आमचा आनंद, आपण सहज बोलून जातो आमचा, हे आपले असतात. पण ज्यावेळेस आपण बाहेर जातो, बाहेर लोकांकडून ऐकतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला कळतं की ही मंडळी काही साधी मंडळी नाहीत, ही दिग्गज मंडळी, सगळेच कीर्तनकार आहेत या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वांचा परिचय सगळ्यांना माहिती आहे. सर्वांच्या चरणावरती एक वंदन करतो आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंगाकडे जर पाहिलं तर पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत जर लक्ष दिलं नीट अभंगाकडे, अभंगाच्या प्रत्येक शब्दाकडे पाहिलं की असे शब्द दिसतात महाराज की या शब्दाला प्रतिशब्द घ्यायची गरज लागत नाही. एवढा साधा सरळ आणि सोपा अभंग आजच्या या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगामध्ये माऊली ज्ञानोबराय श्री गुरुचं वर्णन करतात. कुणाचं वर्णन करतात? श्री गुरूंचं वर्णन करतात. आपल्या जीवनामध्ये श्री गुरुचं किती महत्त्व आहे संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये सांगतात. अर्थात गुरुकडं पाहिलं की गुरूंची दिव्यता दिसते, पण गुरु म्हणावं कोणाला? गुरु म्हणावं कोणाला? आता व्याकरणाच्या दृष्टीनं पाहिलं पाटील, व्याकरणाच्या दृष्टीनं पाहिलं लघु आणि गुरु. लघु म्हणजे काय? लघु म्हणजे लघुशंका दीर्घशंका माहिती ना? हां, तसा लघु म्हणजे काय? लहान. आणि गुरु म्हणजे मोठा. लघु आणि गुरु. आता ऱ्हस्व आणि दीर्घ बघा मराठीमध्ये आपण शिकलो सगळे. कुठं शिकलो? हे बालवाडीत पहिलीमध्ये शिकलो. काय? ऱ्हस्व आणि दीर्घ. ऱ्हस्व म्हटलं की तो लहान झाला आणि दीर्घ म्हणजे डॉक्टर सांगतो दीर्घ श्वास घ्या. काय म्हणतो? दीर्घ श्वास घ्या. मग दीर्घ म्हणजे काय? तर मोठा. अजून सांगू का? जे आपले 9 ग्रह आहेत, 9 ग्रह, या 9 ग्रहामध्ये एक मोठा ग्रह आहे. कोणता ग्रह आहे तो माहिती आहे? कोणता ग्रह? गुरु. गुरु आहे. मग गुरु या मोठ्या ग्रहाला गुरु नाव का दिलं? तर गुरु हा सगळ्यात मोठा असतो. म्हणजे एवढा मोठा जर आपल्या पाठीशी असेल, एवढा मोठा जर आपल्या पाठीशी असेल, आपला पाठीराखा असेल, तर जीवन जगत असताना आपल्याला कुठल्या गोष्टीची कमतरता पडेलच का? पडेल का? नाही पडणार. बघा जीवन जगायचं म्हणजे महाराज अतिशय सोपं आहे. पण आपण विषयात गुंतलो ना तर या जीवनाची माती झाली म्हणून समजायचं. कारण या विषयामध्ये गुंतत असताना या विषयातून बाहेर काढणारा जर कोण असेल या विषयातून बाहेर काढणारा? गुरु असतो. कारण आपण जे काही आपलं ज्ञान प्राप्त होतं,
जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान खऱ्या अर्थानं गुरुकडून प्राप्त होतं. कुणाकडून प्राप्त होतं? गुरुकडून प्राप्त होतं. माऊली ज्ञानोबा एक ओवी सांगतात, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव, ते जया दिसे ज्ञानास्तव. आणि हेच ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर कृपा कुणाची पाहिजे? आपल्यावरती गुरुची कृपा पाहिजे. मग असे जर गुरु आपल्या पाठीशी असतील तर आपण विषयात नाही, आपण कुठंच गुंतणार नाही. कारण माणसाकडे जर पाहिलं ना महाराज, तर माणसाकडं पैसा अडका असेल त्याला महत्त्व नाही. पैसा अडका हे लौकिकता जर पाहिली तर त्या लौकिकतेमध्ये गुंतलेला माणूसच खऱ्या अर्थानं दुःखी आहे. लौकिकतेमध्ये गुंतलेला माणूसच खऱ्या अर्थानं दुःखी आहे. कारण किती जरी तो पळाला तरी त्याला कमीच पडतं. पण अध्यात्मातील विचार जर त्याच्याकडे असतील तर ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, हा अनुभव त्याला आल्याशिवाय राहत नाही. कारण संतांचे विचार जर घेतले ना महाराज, तर जीवनामध्ये परिस्थिती प्रतिकूल असो किंवा अनुकूल असो, दोन्हीमध्ये समाधान प्राप्त करण्याचं ज्ञान जर कुणाकडून मिळतं ते गुरुकडून मिळतं. ते गुरुकडून मिळतं. मग गुरु असे ज्ञान काय देतात? तर गुरु फक्त भगवंताचं नाम चिंतन करायला सांगतात. कुठल्याही गुरुकडे जावा, कुठला एखादा गुरु तुम्हाला कानामध्ये मंत्र देत असेल, एखादा गुरु तुम्हाला जवळ घेऊन सांगत असेल, गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव नाही तुझा, गुरुविन देव नाही तुझा, गुरुविन देव नाही तुझा, गुरुविन देव नाही तुझा. पाहता त्रिलोकी, पाहता त्रिलोकी, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा, गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा, पाहता त्रिलोके, संत कुळीचा राजा, देव नाही तुझा, पाहता त्रिलोके. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा. अर्थात गुरु शिष्याचा सर्वस्व असतो. गुरु असावा कसा जीवनामध्ये? गुरु शिष्याला सर्वस्व देणारा असावा. गुरु शिष्याला सर्वस्व देणारा असावा. आणि शिष्य असावा कसा? तर गुरुला आपला प्राण मानणारा असावा. त्यावेळेस ही सांगड जमते. गुरु आणि शिष्याचं नातं असं महाराज. बघा, शिष्य जर पायरी सोडून बाजूला जात असेल, अर्थात हे जीवन जगत असताना मी आत्ताच सांगितलं की प्रत्येक गुरु शिष्याला फक्त नामचिंतन घ्यायला सांगेल. काय सांगेल? नामचिंतन घ्यायला सांगेल. कारण जीवनामधलं सर्वात मोठं साधन जर काय असेल तर नामचिंतन. कुठल्याही गुरुकडे जावा तुम्ही, तो गुरु फक्त शिष्याला नामचिंतन घ्यायला सांगेल. मग नामचिंतन घेणं म्हणजे अर्थात काय करणं? तर पाप पुण्याचा समतोल राखणं. आता अनेक ठिकाणी माणसं म्हणतात, महाराज पाप पुण्याचा संचय झाला, समतोल झाला तर मोक्ष मिळतो. मग अशी बरीच लोक आहेत की ती म्हणतात आपण भरपूर जीवनामध्ये पुण्य केलं आहे, आपण भरपूर जीवनामध्ये पुण्य केलं आहे, आता थोडंसं पाप केलं तर कुठं बिघडतं आहे म्हणते. आता थोडंसं पाप केलं तर कुठं बिघड, आपलं पुण्य भरपूर आहे आणि जीवनभर नुसतं पुण्य पुण्य करत राहायचं. मग गोदावरी नदीमध्ये जाऊन काय धोतर धुवायचं का? पाप धुवायला पाहिजे की नाही? मग थोडंसं पाप करायला पाहिजे. पण अर्थ तसा नव्हे. मनुष्य सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कळत नकळत अनेक वेळा पाप करतो. काय करतो? पाप करतो. मग हे पाप जास्त झालं, हे पाप काय झालं? जास्त झालं. मग त्या पापाचा समतोल राखण्यासाठी पुण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पुण्याची
अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून प्रत्येक जीवानं भगवंताचं नामचिंतन करावं. अर्थात नामचिंतन केल्यानंच पाप पुण्याचा समतोल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा उपदेश गुरु देत असतात. काय फक्त पुण्य करा, पुण्य करा. काय कशानं करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. फक्त भगवंताचं नामचिंतन करा. बघा, एवढा जर उपदेश घेतला गुरुचा, एक उपदेश घेतला तर जीवनाचं कल्याण झालं असं समजावं. जीवनाचं कल्याण झालं असं समजावं. नाही तर समाजामध्ये असे अनेक माणसं आहेत, आदरणीय आहेत, पूजनीय आहेत, सन्माननीय आहेत, माननीय आहेत, पण त्यांच्याकडून पुण्य होईल असं नाही. बघा, तुम्ही जर असे मोठमोठे बॅनर जर पाहिले तर त्या बॅनरवरती असे अनेक पुण्याची म्हणजे कामं तुम्हाला दिसतात. आम्ही एवढं दान दिलं, आम्ही किती दिलं, एवढं दान दिलं, आम्ही 50,000 रुपये दान दिले. मग मला सांगा, ते 50,000 जर चांगले घामाचे नसतील तर त्याला दान म्हणता येत नाही. त्याला दान म्हणता येत नाही. बघा, एक तुकोबरायांचं प्रमाण आहे, व्याघ्राची या भुके वधावी गाय, तया नाव काय पुण्य असे. म्हणजे एखादा वाघ भुकेला असेल, एखादा वाघ भुकेला असेल, मग त्याला आपण एक गरीब गाय धरून त्या वाघाच्या पिंजऱ्यामध्ये टाकली. काय केली आपण? गरीब गाय धरली आणि वाघाच्या पिंजऱ्यामध्ये टाकली. आणि परत बॅनरवर लिहायचं का, आम्ही वाघाला अन्नदान केलं. काय केलं? अन्नदान. गाय अन्नदान केलं. याला पुण्य म्हणता येत नाही. मग पुण्य कशानं करायचं? फक्त भगवंताचं नामचिंतन केल्यानंच पुण्य. आणि खऱ्या अर्थानं गुरुजी जे साधनं सांगतात ते नामचिंतन आहे. कारण आपण विषयात गुंतत असताना विषयातून बाहेर काढण्याचं काम हे गुरुच करत असतात. आता काय मला आठवण व्हावी, पण मी सांगेन नंतर कधीतरी. मग विषयात म्हणजे अनेक आहे विषयाची, तो विषयाची मोठ झाडी. परत काय? माझी काम क्रोधांची साकडी, सुकावून आला पहाडी सदवासनेची या. म्हणजे ह्या विषयाच्या घनदाट जंगलामधून जात असताना, ह्या विषयाच्या घनदाट जंगलातून जात असताना आपलं बोट धरून एक आध्यात्मिक दिशेला, प्रगतीच्या दिशेला जर कोण आपल्याला घेऊन जात असेल तर तो कोण असतो महाराज? गुरु असतो. गुरु असतो. आणि बघा, या समाजाकडे जर पाहिलं तर अत्यंत कमी लोक आहेत की त्यांचं आचरण, त्यांचं चारित्र्य नीट आहे. त्यांचं चारित्र्य नीट आहे. कुणाचं चारित्र्य नीट आहे? ज्याच्या पाठीवरती गुरुचा हात आहे त्याचं चारित्र्य नीट आहे. कुणाचं चारित्र्य नीट आहे? ज्याच्या पाठीवरती गुरुचा हात आहे त्याचं चारित्र्य कसं आहे? नीट आहे. बघा, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. इंग्रजीमध्ये, इफ मनी इज लॉस देन नथिंग इज लॉस. इफ मनी इज लॉस देन नथिंग इज लॉस. इफ हेल्थ इज लॉस देन समथिंग इज लॉस. इफ हेल्थ इज लॉस देन समथिंग इज लॉस. इफ कॅरेक्टर इज लॉस, बट कॅरेक्टर इज लॉस देन एव्हरीथिंग इज लॉस. जीवनामध्ये पैसा संपला, काहीच संपलं नाही तुमचं. किती धन दौलत, आपण कितीही पैसा कमवा, आपल्यापेक्षा श्रीमंत लोक या जगामध्ये भरपूर आहेत. त्याच्यामुळे तुमचा पैसा संपला तर तुम्ही पुन्हा पैसा कमवाल. पैसा संपला म्हणजे आपलं सर्वस्व संपलं असं नाही. तुमचं शरीर संपलं म्हणजे तुमचं आरोग्य संपलं तर तुमच्या जीवनातलं थोडंफार काहीतरी गेलं असं समजा. तुमचं काहीतरी नुकसान झालं असं समजा. कधी? तुमचं आरोग्य संपलं तर. पण तुमचं चारित्र्य जर संपलं ना महाराज, जीवनामध्ये तुमचं चारित्र्य जर संपलं तर या जीवनामध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही. तुमच्या जीवनातलं सगळं काही संपलं असं समजा. मग चारित्र्य राखायचं असेल, विषयापासून लांब आपण व्हायचं असेल आपल्याला, तर आपल्याकडं एकच पर्याय, त्या गुरुचा हात आपला पाठीवरती असला पाहिजे. तो गुरु आपला पाठीराखा असला पाहिजे. मग या जीवनामध्ये आपल्याला कुणाचीही गरज लागत नाही. माऊली ज्ञानोबा आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, श्री गुरु सारी खास्ता पाठीराखा, श्री गुरु सारी खास्ता पाठीराखा, खास्ता पाठीराखा, श्री गुरु सारी खास्ता पाठीराखा, श्री गुरु सारी खास्ता
त्रिगुरु सारिखा पाठी राखा त्रिगुरु सारिखा पाठी राखा त्रिगुरु सारिखा पाठी राखा त्रिगुरु सारिखा पाठी राखा मौलिक ज्ञानोबरे सांगतात श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. जर श्री गुरु सारिखा आपल्या पाठीवरती ज्याचा हात असेल, श्री गुरु सारिखा, सारिखा हे जर पद घेतलं तर सारिखा हा शब्द हे पद आपल्याला तुलनात्मक वाटतं. महाराज काय वाटतं? तुलनात्मक. सारखा, माझ्यासारखा हा आहे, त्याच्यासारखा तो आहे, याच्यासारखा तो आहे. हे सारखा हा जर शब्द लक्षात घेतला तर हा शब्द कसा आहे? तुलनात्मक आहे. पण या ठिकाणी जर सारखा या शब्दाकडे जर नीट लक्ष दिलं, श्री गुरु सारिखा तर कोण आहे? श्री गुरु सारखा कोण आहे या जगामध्ये? श्री गुरु सारखा कोण आहे? कोण आहे? श्री गुरु सारिखा श्री गुरुच. श्री गुरु सारखा श्री गुरुच. या ठिकाणी तुलना करता येत नाही. तुलना करता येत नाही. हे परम तुलना होईल, पण अवांतर तुलना तर मुळीच होणार नाही. श्री गुरु सारिखा श्री गुरुच. कारण एक मराठीमध्ये एक अनन्वय अलंकार आहे. अनन्वय अलंकार. त्या अनन्वय अलंकाराची व्याख्या अशी आहे की उपमेयाचीच उपमेयाला दिली जाते, त्याला अनन्वय अलंकार म्हणतात. या जगामधली उदाहरणं घेतली तर सागरासारखं विशाल सागरच आहे. सागरासारखा विशाल हे सागरातील पाण्यासारखं विशाल पाणीच आहे. आकाशा एवढं विशाल आकाशच आहे. झाले बहु होतील बहु परी याज समहा. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजच. हे अनन्वय अलंकाराचे उदाहरण आहे. दुसरं उदाहरण सर्वात महत्त्वाचं, आईसारखी प्रेमळ आईच. आईला दुसऱ्या कोणाची उपमा देता येत नाही. आईला लेकीची उपमा देता येत नाही. आईला मावशीची उपमा देता येत नाही. आईला आता सांगू काय तर धाडस करून, आईला बायकोची उपमा देता येत नाही. आईला बायकोची उपमा देता येत नाही. बायको आपल्यावरती प्रेम करते, नको विस्तार करायला. बायकोची उपमा देता येत नाही. आईसारखी प्रेमळ आईच. तसं अनन्वय अलंकार या साहित्यातील अलंकाराकडे जर पाहिलं तर या अलंकारामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि मोठं उदाहरण जर मला सापडलं, कोणतं सापडलं? श्री गुरु सारिखा श्री गुरुच. श्री गुरु सारखा दुसरा कोणीही नाही. या जगामध्ये जर पाहिलं तर हे 3 प्रकारचे गुरु असतात. लक्षात येतात. हे याचा विस्तार बाबांपुढं मी करणं म्हणजे लज्जास्पद आहे, कारण आजोबाला नातवानं शिकवल्यासारखं आहे. पण आता करतोच. कसं आहे, या जगामध्ये 3 प्रकारचे गुरु आहेत. पहिला सद्गुरू, दुसरा जगद्गुरू आणि तिसरा श्रीगुरू. आता क्रम चुकला. पहिला जगद्गुरू, दुसरा सद्गुरू आणि तिसरा श्रीगुरू. आता जगद्गुरू या जगामध्ये 3च होऊन गेले. 3 सगळ्याला माहीत असतील. जगद्गुरू 3 होऊन गेले. पहिले भगवान श्रीकृष्ण एक पहिल्या क्रमांकाचे जगद्गुरू. दुसऱ्या क्रमांकाचे जगद्गुरू आद्यगुरू शंकराचार्य आणि तिसऱ्या क्रमांकाचे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळाचा येतो निया. संप्रदाय सगळाचा येतो निया. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळाचा येतो निया. संप्रदाय सगळाचा येतो निया. तिसऱ्या क्रमांकाचे जगद्गुरू संत तुकोबर आहे. आपल्या अंतःकरणातील हृदयातलं स्थान संत तुकोबर आहे. पहिल्या क्रमांकाचे गुरु भगवान श्रीकृष्ण.
वसुदेवम सुतम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु. आता का भगवान श्रीकृष्णाला जगद्गुरु म्हणावं? कारण आपल्या लीला जर पाहिल्या भगवान श्रीकृष्णाच्या, तर या जगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीलासारख्या लीला कोणीही नाही केल्या. आता तुम्ही सगळ्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णाच्या लीला बघा. गुणात्मक संपत्ती माऊली ज्ञानोबा यांनी 6व्या अध्यायामध्ये सांगितली गुणात्मक संपत्ती. तर गुणात्मक संपत्तीची जी लिस्ट आहे, किती गुण आहेत? 26 प्रकारचे गुण आहेत. ते 26 प्रकारचे गुण जर पाहिजे असतील तर भगवान श्रीकृष्णाकडे पाहायचं आणि 26 प्रकारचे गुण त्यांच्याकडे आपल्याला दिसतात. आणि दोष सांगितले किती प्रकारचे? 6 प्रकारचे दोष. 6 प्रकारचे दोष जर पाहिजे असतील, आता कुणाकडे पाहायचं? आपल्याकडेच पाहून दोष आपल्याला दिसतात. हां, आपले दोष आपल्यालाच दिसतात. 6 दोष आपल्याकडे पाहिल्यावर दिसतात. पण गुण जर पाहिजे असतील, गुणाः सर्वत्र पूजयन्ते पितृवंश निरर्थका वसुदेवम परित्याज्यम वासुदेवम नमेत जनः. या जगामध्ये प्रत्येक गावात जर पाहिलं, आता जग म्हणलं की जरा मोठं होते, या भारतामध्ये प्रत्येक गावात जर पाहिलं तर भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे का नाही? भगवान श्रीकृष्णाचं मंदिर जर नसेल तर पांडुरंगाचं जर मंदिर आहे, जे पांडुरंग भगवान श्रीकृष्ण हे एकच. भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे पण वसुदेवाचं मंदिर नाही. वासुदेवाचं मंदिर आहे पण वसुदेवाचं मंदिर नाही. अर्थात भगवान श्रीकृष्णाची पूजा होते पण वसुदेवाची इतकी होत नाही. का तर भगवान श्रीकृष्ण कसे आहेत? पहिले जगद्गुरू आहेत. बघा, ज्यावेळेस गोपिका आल्या आणि भगवान श्रीकृष्णाकडे पाहू लागल्या, भगवान श्रीकृष्ण धार काढू लागले होते. काय? गाईच्या गोट्यामध्ये धार काढू लागले होते. आणि गाईच्या गोट्यामध्ये जात असताना गोपिका आल्या. गोपिका कृष्णाकडे पाहतायत, भगवान श्रीकृष्ण गोपिकांकडे पाहतायत. आणि गाईच्या गोट्यामध्ये गेल्यानंतर धार काढली कोणाची धार काढली? गाय सापडली नाही, बैलाची धार काढली. भगवान श्रीकृष्ण बैलाकडे गेले, बैलानं ही धार दिली धार. बघ, याच्यामुळं भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? पहिले जगद्गुरु ते विठ्ठल. आद्यगुरु शंकराचार्य जगद्गुरु. आद्यगुरु शंकराचार्याची माता गंगेच्या पाण्यामध्ये रोज स्नान करायचे. आपल्या मातेची पूजा करत असत आद्यगुरु शंकराचार्य. कारण ज्यानं आईची पूजा केली त्याला भगवंत सापडला. आद्यगुरु शंकराचार्य आपल्या मातेची पूजा करायचे. माता गंगेमध्ये स्नान करायची. अचानक एके दिवशी माता स्नानाला जात असताना पडल्यानंतर पाय आदू झाले. आता पाय आदू झाले, नित्यनेम कोणता? तर गंगेमध्ये स्नान नित्यनेम. बघा, खऱ्या वारकऱ्याचा जर नित्यनेम चुकला तर एखादा हाडाचा वारकरी मरण पत्करेल, पण नित्यनेम कधी सोडणार नाही, नित्यनेम सोडणार नाही. तशी ते आद्यगुरु शंकराचार्याची माता म्हटली, आज माझं स्नान नाही तर मी जगेल का नाही याची शाश्वती देता येत नाही. आद्यगुरु शंकराचार्याने आपल्या आईची भक्ती पाहून आद्यगुरु शंकराने आपल्या विद्वत्तेनं, आपल्या सिद्धीनं जो गंगेचा प्रवाह होता तो आपल्या आईच्या दिशेनं वळवला. आईची भक्ती, आईवरती एवढं प्रेम, ज्यानं आईवरती नितांत प्रेम केलं, ज्यानं आईची नितांत सेवा केली, आद्यगुरु शंकराचार्य परिणामी जगद्गुरू झाले. दुसरे जगद्गुरू आद्यगुरु शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरू संत तुकोबराय. संत तुकोबरायांच्या जीवनातील जर आपण जीवनचरित्र वाचलं, संत तुकोबरायांचं जीवनचरित्र वाचलं महाराज, दुसरं वाचायची गरजच लागत नाही. अध्यात्म असो, परमार्थ असो, प्रपंच असो, सामाजिक कार्य असो, राजकारण असो, कुठलीही नीती जर अभ्यासायची असेल तर पंचम वेद संत तुकोबरायांची गाथा उघडा, संत तुकोबरायांचं चरित्र वाचा. जीवन आपलं कल्याणकारी झाल्याशिवाय राहत नाही. वैकुंठ गमन झालं संत तुकोबरायांचं. आता संत तुकोबरायांच्या या विषयावरती बोलायचं म्हटलं जर थोडं अवघडच आहे, तरी पण
द्यायची गरज नाही, कारण संत तुकोबरांचं चरित्र अभ्यासा. आपला विश्वास, आपण खरे वारकरी आहोत, आपण हाडाचे वारकरी आहोत. आपण विश्वास ठेवायचा कोणावरती? लांडग्यावरती विश्वास ठेवायचा नाही, आपण विश्वास ठेवायचा संतांच्या वचनावरती. संत निळोबरांचे असे अनेक अभंग आहेत, संत निळोबरांचे असे अनेक अभंग आहेत. ते अभंग संत तुकोबरांच्या वैकुंठ गमनाचा पुरावा देत आहेत. काय करत आहेत? संत तुकोबरांच्या वैकुंठ गमनाचा पुरावा देत आहेत. मग संत तुकोबरायांनी 2-3 वेळा म्हणजे वैकुंठ गमन केले आणि नंतर खाली आले 3 वेळा. त्यात एक वेळा आपली प्रिय मुलगी भगीरथी हिच्यासाठी खाली आले होते. भगीरथीच्या गावामध्ये एक माळीन माळवं घेऊन विकायला जात असत, पण भगीरथीला कळालंच नाही की 10 दिवस ही माळीनबाई आपल्या गावात का आली नाही. तर बघा, ज्यावेळेस संत तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं तर फक्त संत तुकोबरायांच्याच घरच्यांनी म्हणजे मोरे कुटुंबियांनी सुतक पाळलं नाही. फक्त मोरे कुटुंबियांनी सुतक पाळलं नाही, तर संपूर्ण देहू गावामध्ये सुतक पाळलं गेलं होतं. नव्हे देहू गावाच्या आसपास 10-12 गावातील लोकांनी संत तुकोबरायांचं सुतक पाळलं होतं. कोणीही काही घरामध्ये काही कुठलं काम केलं नाही, दुःखामध्ये बुडून गेलेले होते. म्हणून ती माळीन भगीरथीच्या गावाला माळवं घेऊन गेली नव्हती. 10 दिवसानंतर ज्यावेळेस भगीरथीच्या गावाला ती माळीन माळवं घेऊन गेली, संत तुकोबरायांचा वृत्तांत त्या माळीनबाईंनी रडत रडत आपल्या संत तुकोबरायांच्या मुलीला सांगितला की तुझे बाबा वैकुंठ गमन केलं तुझ्या बाबानं, तुझे बाबा आता या जगामध्ये राहिले नाहीत. 10 मोकलून रडू लागली ती. कोण? भगीरथी 10 मोकलून रडाली. का? वडिलावरती प्रेम. या जगामध्ये आईच्या नंतर वडिलावरती जर कोण प्रेम करत असेल ना महाराज, तर मुलगी करते महाराज. नितांत प्रेम करते. मुलीच्या प्रेमाला ही उपमा देता येत नाही. आईनंतर जर उदाहरण घ्यायचं असेल कोणाचं तर मुलगी करते. भगीरथी तुकोबरायांचा प्रति टाळं पडून रडू लागली. 10 मोकलून रडू लागली. तुकोबरायांपर्यंत भाव पोचला. आणि ज्यावेळेस आपण 10 मोकलून देवाला हाक मारतो, एखाद्या संताला हाक मारतो, गुरुला हाक मारतो, आपला निरोप त्या गुरुच्या अंतःकरणामध्ये ते देवापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही. भगीरथी 10 मोकलून रडू लागली. बाबा गेले मोठ्यानं टाहो फोडला. बाबा कुठे गेले तुम्ही? बाबा या परत. भगीरथीचा आवाज, भगीरथीचा भाव संत तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये जाऊन पोचला. संत तुकोबरायांनी देवाला विनंती केली आणि भगीरथीसाठी तुकोबराय वैकुंठाहून खाली आले. भगीरथीला भेटले. बाळा रडू नकोस, आलो मी. भगीरथीला तुकोबराय भेटले. तुकोबराय भगीरथीला भेटल्यानंतर तुकोबरायांची व्यवस्था, भोजन तुकोबरायांना पाहिजे होतं असं भगीरथीला वाटलं. कारण बाप जेवण करून जरी आला लेकीच्या घरी तरी लेक बापाला जेवलात का म्हणून विचारल्याशिवाय राहत नाही. नवे जेवणाचं ताट समोर दिल्याशिवाय राहत नाही. मुलगी बापावरती प्रेम करते. शेवयाचा भात केला आणि शेवयाच्या भातामध्ये दूध नव्हतं. भगीरथीची परिस्थिती गरीब. तुकोबरायांचीच परिस्थिती आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके. तुकोबरायांची परिस्थिती अशी, मग भगीरथीची परिस्थिती तशी. पण मनाने श्रीमंत, परमार्थाने श्रीमंत ही लोक. भगीरथीनं तुकोबरायांना सांगितलं बाबा दूध नाही. त्यावेळेस जवळच असलेल्या शिवलिंगाच्या मंदिरामध्ये तुकोबराय गेले. शिवाच्या समोर बसलेला असतो कोण? नंदी. हा नंदी, पाषाणरूपी नंदी.
नंदीवरती हात ठेवला तुकोबरायाने. पाषाणरूपी नंदी सगुण रूपात आला. येरेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. नंदीच्या पाठीवरती संत तुकोबाराने हात ठेवला. नंदी उठून उभा राहिला. नंदीचं दूध काढलं. कोणी? तुकोबाराने. भगवान श्रीकृष्णानं बैलाचं दूध काढलं होतं, पण बैल कसा होता? खराखुरा बैल होता. पाषाणरूपी नंदी उठला. तुकोबाराने त्या नंदीची धार काढली. नवल आहे की नाही? देवापेक्षाही संत श्रेष्ठ असतात. संत तुकोबाराने बैलाची पाषाणरूपी नंदीची धार काढली. परिणामी संत तुकोबराय जगद्गुरु बनले. विठ्ठल या जीवनामध्ये सर्व काही प्राप्त होईल महाराज. सर्व काही प्राप्त होईल आपल्या सामर्थ्यानं. सर्व काही प्राप्त होईल, पण ते प्राप्त झालेलं टिकवायचं जर कोणाच्या हातात असेल तर ते श्रीगुरूंच्या हातात असेल. कोणाच्या हातात? श्रीगुरूंच्या. तर पहिला जगद्गुरू, दुसरा सद्गुरू. आता सद्गुरूची व्याख्या सगळ्याला माहिती आहे. सद्गुरू आज या जगाकडे जर पाहिलं ना महाराज, साधना असते नसते तो भाग वेगळा. उठलं सुटलं कोणीही सद्गुरू झाले, कोणीही सद्गुरू झाले. आमच्यासारखे 4-5 कीर्तनकार उठले ना महाराज, आमच्यासारखे आम्ही 5-6 कीर्तनं केली की आम्ही लगेच मंत्र द्यायला चालू करतो. झाला सद्गुरू, झाला सद्गुरू. तर सद्गुरू होण्यासाठी देखील पात्रता लागते महाराज. एखाद्याच्या चेहऱ्याकडं पाहिलं की लक्षात येतं याची साधना किती आहे. चेहऱ्याकडं पाहिलं की लक्षात येतं. आज जगामध्ये अनेक माणसं वाया गेली. कशामुळं? त्यांना सद्गुरू कळाला नाही. त्यांना सद्गुरू कळाला नाही. कोणाच्याही वाटेवरती गेले, कोणाच्या पायावरती मस्तक ठेवावं हे कळालं नाही. परिणाम त्यांचं जीवन व्यर्थ गेलं. जीवनामध्ये सद्गुरू कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सद्गुरु महिमा गादाची, सद्गुरु महिमा गादे, सद्गुरु महिमा सद्गुरु महिमा गादची. लोह परिसाची नसा हे उपेमा, हे लोह परिसाची नसा हे उपेमा, हे सद्गुरु महिमा गादाची, सद्गुरु महिमा गादाची. सद्गुरुची महिमा गादाची, सद्गुरु महिमा सद्गुरू कोणाला म्हणायचं? जीवनामध्ये सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे. सद्गुरू याचा अर्थ असा की एक गुरु आणि अनेक प्रकारचे शिष्य. गुरु एक, शिष्य अनेक. काय करतात सद्गुरू? आपणासारखे करती तात्काळ. सद्गुरू ज्या प्रकारचा सद्गुरू आहे, अपेक्षा असते, अंतःकरणातून अपेक्षा आहे की सर्वच जण आपल्यासारखे व्हावेत. हे सद्गुरूचं कार्य आहे. आता माऊली ज्ञानोबा सद्गुरूंची व्याख्या सांगतात. मज हृदय सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. आपल्या अंतःकरणामध्ये विवेक जागृत करण्याचं काम हे सद्गुरू करतात. काय करतात? कारण विवेक जर असेल तर खऱ्या अर्थानं आपला परमार्थ होतो महाराज. आपल्या जीवनात परमार्थ होतो. माऊली ज्ञानोबांची दुसरी ओवी, चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका असणे कीजे. कारण हे सद्गुरू ज्या ठिकाणी भेटतील, सद्गुरू भेटले की आपल्या अंतःकरणामध्ये विवेक जागृत झाला, जीवन कल्याणकारी झालं असं समजायचं. हे असे सद्गुरू असतात. जीवनामध्ये सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे. ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरू भेटला, जीवन कल्याणकारी झालं असं समजायचं. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जगद्गुरू, दोन सद्गुरू आणि तिसरे गुरु कोण? श्रीगुरु. आता श्रीगुरूची व्याख्या अत्यंत सोपी, साधी, सरळ. श्रीगुरू कोणाला म्हणावं? तर एक गुरु, त्याचा एक शिष्य, त्याचा दुसरा शिष्य, त्याचा तिसरा शिष्य, म्हणजे एक शिष्य एक गुरु परंपरा, याला श्रीगुरू म्हणावं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र म्हणा. शिष्य आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ गुरु सकळ एक शिष्य आणि एक गुरु. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळाला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दाता, ज्ञानदेवे सार सुजविले. एक शिष्य एक गुरु. मग ही गुरु शिष्याची परंपरा निवृत्तीनाथापर्यंत आली. कोणापर्यंत आली? निवृत्तीनाथापर्यंत आली. आणि निवृत्तीनाथाचे एकमेव शिष्य कोण? माऊली ज्ञानोबराय. माऊली ज्ञानोबराय. माऊली ज्ञानोबरायावरती निवृत्तीनाथांनी कृपा केली. काय केली? वयाच्या 14व्या वर्षी माऊली ज्ञानोबराय उभे राहिले. कृपा कोणाची आहे? निवृत्तीनाथाची कृपा आहे. निवृत्तीनाथानं माऊली ज्ञानोबरायांना अनुग्रहही दिला. वयाच्या 14व्या वर्षी माऊली ज्ञानोबराय उभे राहिले. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आले. किती वर्षाचे? 1400 वर्षाचे. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आले आणि माऊली ज्ञानोबरायांच्या समोर लोटांगण घातलं. कोणी? चांगदेव महाराजांनी. अर्थात गुरुची कृपा झाली. वय किती का असना, जीवनामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त झालं असं समजायचं. गुरुची कृपा. गुरुंनी जर नुसतं पाहिलं तरी महाराज आपल्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहत नाही. गुरूंची दृष्टी अशी साधी सुधी असते. एक प्रमाण आहे, काशवीनं जर त्याच्या पिल्लाकडं पाहिलं, काशवीनं त्याच्या पिल्लाकडं पाहिलं, त्या पिल्लाला जवळ घेऊन ती स्तनपान करते का? काशवीन नाही करत, नुसतं पाहते. काय होतं परिणाम? काय होतं? पोट भरतं. कुणाचं? त्या पिल्लांचं पोट भरतं. गुरूंची दृष्टी अशी आहे. बघा, आम्ही ज्यावेळेस बाबा आमच्या गावाकडे कीर्तन करायला आले, आता या नारदीय गादीवर सांगणं थोडं चुकीचं आहे, पण आम्ही खेकडे मासे खाऊन यायचो. आम्ही काय करायचो? खेकडे मासे खाऊन यायचो. कधी? या 15 वर्षापूर्वीचा काळ आहे. ज्यावेळेस बाबांच्या समोर बसलो की बाबांनी कुणाकडं नाही पाहायचं. आता काय दृष्टी, काय देव जाणे, काय समजत होतं का बाबा असं मनाने म्हणत होते काय? बाबांनी बोलायचं, अरे कोण आहे रे तू, कुठला आहे? तर त्यावेळेस दुसरी लोक काय, वड्राचं आहे ते लांबचं, याला कशाला घेतात जवळ? दुसरी म्हणायची काय म्हणते, वड्राचं हे तेल आलंय असंच बसलं. बाबांनी बोलवायचं, आम्हाला जवळ बसवायचं. जवळ बसवायचं म्हणायचं, कुठला आहे तो, काय? तर आम्ही सांगायचो, आहे मी आता 10वीला आहे, 9वीला आहे, 11वीला आहे. काय करतो? काय नाही. तुम्ही दिंडीत येतात, टाळ मृदुंग पकवाज दिसतंय आम्हाला सगळं. कुठलं टाळ मृदुंग? तरी आम्ही म्हणतो डुलकी वाजवत येतात तुम्ही पाटोद्यावरून, आणि आम्हाला तुम्ही दिसता, मग आम्हाला आवडतं. तो नाद आमच्या कानावरती पडतो, आम्हाला आवडतं, आम्ही आलो. मग बाबांनी जवळ बसवायचं. 1, 2, 3 सप्ते झाले. 1, 2, 3 सप्ते झाले की पुन्हा आम्हाला बाबांची आवड लागली.
बाबांनी सांगायचं अविनाश भाऊला पांडुरंग महाराजाला सांगायचं काय हे ते पोरग आहे का काळं पोरग त्याला घेऊन या कुठं मठावरती घेऊन या बाबांनी सांग. मग आमचा प्रवास असा आणि त्यावेळेस बाबांनी इथं 2-3 वेळा बोलवलं आणि त्याच्या अगोदर एक नारळी पौर्णिमेला ज्यावेळेस सीताराम बाबा नारळी पौर्णिमा झाल्यानंतर एक 4-5 दिवसानंतर गेले. पण सीताराम बाबाच्या दर्शनाला गेल्यानंतर मनामध्ये इच्छा झाली की आता सगळेच परमार्थिक आहेत, मग आपण काय करावं, आपल्याही गळ्यात माळ घालावी. सीताराम बाबांनी माळ घातली, डोक्यावरती हात फिरवला, बोलता येत नव्हतं, पण त्यांनीही नुसतं पाहिलं. कसं पाहिलं? कासवीन आपल्या पिल्लाकडे पाहते ना, अगदी तसं पाहिलं. म्हणजे श्री गुरुची कृपा. मग त्यांनी पाहिल्यानंतर ती एक दृष्टी आणि त्या कृपा झाली ना महाराज, तर जीवनामध्ये आमूलाग्र बदल. अर्थात अध्यात्माची दिशा तर मिळेलच, परमार्थाची दिशा मिळेलच, प्रापंचिक दिशा मिळेलच, पण मी कोण आहे याचं ज्ञान तेही श्री गुरुकडून झाल्याशिवाय राहत नाही. माऊली ज्ञानोबरायांना 14व्या वर्षी निवृत्तीनाथाने अनुग्रह दिला, श्रेष्ठत्व प्राप्त झालं जीवनामध्ये. किती प्राप्त झालं श्रेष्ठत्व? निळोबरा एका अभंगामध्ये सांगतात, कृपा होता तुमची पशु बोले वेद. कृपा होता तुमची पशु बोले वेद. अजून काय? निर्जीव चाले भिंत महिमा आगाध. निर्जीव चाले भिंत महिमा आगाध. भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध भाविक करुणी लोका केला निजबोध. श्रीगुरूचं वर्णन. ज्यावेळेस श्रीगुरूची कृपा माऊली ज्ञानोबरायावरती झाली, त्यावेळेस ही कृपा संत निळोबरायांच्या लक्षात आल्यानंतर निळोबरायांनी हे असं वर्णन केलं. काय केलं? माऊली ज्ञानोबरायांनी वयाच्या 14व्या वर्षी श्रेष्ठत्व प्राप्त झालं. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज माऊली ज्ञानोबरायांना गुरु करून घेतले. त्यांनी 1400 वर्षाचे चांगदेव महाराज. अजून कोण? विसोबा खेचरावरती माऊली ज्ञानोबरायांची कृपा झाली. विसोबा खेचरावरती माऊली ज्ञानोबरायांची कृपा झाली. आपल्या सिद्धीनं जो बद्ध असलेला पशु कोण? रेडा. त्या रेड्याच्या मुखी वेद बोलवला. कोणी? माऊली ज्ञानोबरायांनी. कशामुळं? गुरुची कृपा. गुरुची कृपा. जे जडमूड उदरिले जडमूड उदरिले जडमूड उदरिले जडमूड उदरिले रेड्यामुखी यदमोडविले रेड्यामुखी यदमोडविले संत महिमावर किती वर्णो किती संत महिमावर किती रेड्यामुखे रेड्यामुखे माऊली ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये गुरूंची
कृपा झाली, श्रीगुरूंची कृपा झाली. परिणामी माऊली ज्ञानोबरायाने 14व्या वर्षी श्रेष्ठत्व प्राप्त करून घेतलं. रेड्यामुखी वेद बोलवला, निर्जीव भिंत चालवली. निर्जीव भिंत चालवली. संस्कृत अशी भगवद्गीता त्याच्यावरती टीका केली आणि शुद्ध ज्ञानेश्वरी बनवली माऊली ज्ञानोबरायाने. या भाविक लोकांमध्ये भक्ती मार्ग जागवला. कसा जागवला? वैराग्य सांगितलं, भक्ती सांगितली, ज्ञान सांगितलं. परिणामी माऊली ज्ञानोबराय जगाची माऊली झाली. अर्थात गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. श्री गुरुची कृपा झाली ना महाराज, तो शिष्य हा शिष्य राहत नाही, तर शिष्य हा देवत्व प्राप्त करून घेतल्याशिवाय राहत नाही. कारण देवाकडं 3 शक्ती आहेत. कोणती? कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. बघा माऊलीच्या जीवनामध्ये कर्तुम शक्ती कोणती आहे? तर ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, कर्तुम शक्ती. अकर्तुम शक्ती कोणती आहे? तर रेड्यामुखी वेद बोलवला, ही कोणती शक्ती आहे? अकर्तुम शक्ती आहे. आणि निर्जीव असलेली भिंत रेड्या चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गाचा सांगती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गाचा सांगती ज्ञानोबा माझा. चालविली ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, कर्तुम शक्ती. रेड्यामुखी वेद बोलवला, अकर्तुम शक्ती. आणि निर्जीव असलेली भिंत माऊली ज्ञानोबरायांनी चालवली, ही कोणती? अन्यथा कर्तुम शक्ती. ज्या शक्ती देवाकडं असतात त्या शक्ती श्रीगुरूंची कृपा झाल्यानंतर प्रत्येक शिष्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. दिदले संपूर्ण माझे हाती. ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. दिदले संपूर्ण माझे हाती. श्री गुरुची कृपा झाली. आता मला सांगा, आता इतरांची काय गरज आहे का? इतरांची काय गरज आहे? अजिबात काहीही गरज नाही. जीवनामध्ये गुरूंची कृपा झाली, संपलं. देवाची भक्ती आपोआप होऊन जाते. देव आपोआप प्राप्त होऊन जातो. श्री गुरुची कृपा झाली अर्थात देवच भेटला महाराज. श्री गुरुची कृपा झाली अर्थात देवच भेटला. मग श्री गुरुची कृपा झाल्यानंतर माऊली ज्ञानोबराय एक दृष्टांत देतात. कोणता दृष्टांत? अभंगाच्या राजियाची कांता काय भिक मागे. 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 राजियाची
काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे. एखादा सिद्ध पुरुष तर आपल्या सिद्धीनं एखादी गोष्ट प्राप्त करून लगेच देतो, तसं राजाच्या राणीला जे काही पाहिजे ते आपसूक आपल्या पतीकडून राजाकडून मिळत असतं. राजाची कांता काय भीक मागे, म्हणजे राजाच्या राणीला भीक मागायची अजिबात गरज नाही. एक वेळ राजा भिकारी होईल. कोण होईल भिकारी? राजा भिकारी होईल. आणि ज्यावेळेस राजा भिकारी होईल त्यावेळेस त्याची कांता, त्याची बायको, त्याची राणी भिकारी होईल. जोपर्यंत नवरा कमवतोय तोपर्यंत कितीही भारी भारी साडी घ्या, कितीही चांगलं राहा, काही म्हणजे काळजी करायची काही गरजच नाही. नवरा भिकीला लागला की पुन्हा आपल्याला कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही. हे प्रपंचात असं चालतं. राजा भिकारी झाल्यानंतरच राणी भिकारी होईल. मग राजा भिकारी होईल का? राज्याचा राजा भिकारी कधी होईल का? भिकारी कधी होणार नाही. परिणामी राणी, राजाची कांता कधीच भिकारी होणार नाही. माऊली ज्ञानोबराय एक पहिला सुंदर दृष्टांत दिला. कसा? श्रीगुरु ज्यावेळेस पाठीराखा असेल त्यावेळेस शिष्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. दृष्टांत पहिला. माऊली ज्ञानोबराय दुसरा दृष्टांत देतात. अभंगाचं तिसरं चरण. कल्पतरू तळवाटी जोगोनी बैसला, जो कोणी बैसला काय उने त्याला सांगा जोजी. कल्पतरू त्याच्या खाली, त्या तरू म्हणजे झाड, त्या झाडाच्या खाली कल्पनेचं झाड. मनामध्ये इच्छित कल्पना, एखादी कल्पना आली की काय पाहिजे, लग्न होत नाही, कल्पना केली लगेच तयार झालं लग्न. म्हणजे मनामध्ये जी कोणती कल्पना येईल ती कल्पना त्या झाडाखाली तुम्ही बसून जर सांगितली, ती कल्पना लगेच समोर. म्हणजे मनामध्ये जे काही येईल त्या झाडाला तुम्ही बोलून दाखवा. हे झाड पहिलं होतं, आता कुठं दिसत नाही का, आहे कुठं असेल तर सांगा. जीवनामध्ये भरपूर कमतरता आहे, ती कमतरता पुरी करूयात. आहे झाड कुठं? नाही झाड. अशा या झाडाखाली जर बसला आणि त्याने कल्पना केली, मनामध्ये जी कल्पना येईल ती कल्पना पूर्ण झाली असं समजा. माऊली ज्ञानोबराय दृष्टांत देतात हा दुसरा, की अशी कल्पना, जी कल्पना तुम्ही इच्छिले ती कल्पना पूर्ण करण्याचं झाड ते करतं. तसं जीवनामध्ये श्री गुरु जर पाठीराखा असेल तर जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. माऊली ज्ञानोबराय या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, दृष्टांत देऊन सांगतात. कसं? गुरु पाठीराखा असेल तर जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. पहिलं चरण झालं, दुसरं चरण झालं, तिसरं चरण झालं. आता काय राहिलं? त्या भगवंताचं सुंदर गोड नाम राहिलं. प्रत्येकानं टाळी वाजून
त्या भगवंताचं नाव घ्यायचं विठोबा. रघुमाई 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 श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. माऊली ज्ञानोबराय सिद्धांत सांगतात. सिद्धांत पटवून देण्यासाठी माऊली ज्ञानोबरायांनी 2 दृष्टांत सांगितले आणि 2 दृष्टांत सांगून आपल्या जीवनामध्ये अनुभूती कोणती मिळाली, आपल्या जीवनामध्ये कोणती अनुभूती आली, माऊली ज्ञानोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. ज्ञानदेव तरलो तरलो ज्ञानदेव मारे तरलो तरलो ज्ञानदेव मारे तरलो तरलो ज्ञानदेव तरलो
इतरा इतरा झाले का कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे. मला ज्ञानोबराय शेवटच्या चरणामध्ये आपली अनुभूती सांगतात. गुरुची कृपा झाल्यानंतर जीवनामध्ये कोणता अनुभव आला. मला ज्ञानोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की या भवसागरातून तरुण गेलो. काय केलो? या भवसागरातून तरुण गेलो आणि जीवनाचा काय झाला? उद्धार झाला. आत्ता उद्धार कोणाच्या कृपेने? श्री गुरूंच्या कृपेने उद्धार झाला. आता वेळ संपून गेलेली आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व प्रभू श्रोते, संत मायबाप, सर्वच गायनाचार्य आहेत, कीर्तनकार मंडळी आहेत. आता पाहिलं तर सगळेच कीर्तनकार आहेत या ठिकाणी. या ठिकाणी आपली पात्रता नसताना आपल्याला आज सेवा करायला मिळाली हे आम्ही भाग्यवान समजतो आमच्या स्वतःला. कारण श्री गुरु सारखा असता पाठी राखा. मला वाटतं हा अभंग या ठिकाणी अनेक वेळा झाला असेल. झाला की नाही? मग या अभंगावर पुन्हा आम्ही बोलावं एवढी पात्रता नाही. पण बाबांचा आशीर्वाद असेल तर म्हटलं होऊन जाईल काहीतरी. म्हणून जी काही संत वचनं आमच्या मुखातून पडली की बाबांची कृपा आहे. कोटी कोटी धन्यवाद देतो. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो. आदरणीय मृदुंग विशारद या महाराष्ट्रातील एक गाजलेलं चॅनल जी वारकरी, ज्यांची बेलेवाडीला बेलेश्वर वारकरी शिक्षण संस्था आहे, असे दिग्गज विशाल महाराज गिरी हेही आपल्या कीर्तनाला आज उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपारायण जालिंदर महाराज, जालिंदर महाराज भोरे अभ्यासू कीर्तनकार आहेत आमच्या भागातली. जालिंदर महाराज भोरे असं दिसतात असे नाहीत. जालिंदर महाराज भोरेंच्या सहवासात जर महाराज तुम्ही गेलात तर एखादा पंडित फिका पडेल एवढं ज्ञान त्यांच्याकडे आहे. तुम्ही फक्त त्यांच्या सहवासात जा एकदा. कारण प्रपंचानं म्हटलं तर महाराजांकडं 100 एकर शेती आहे. महाराजांकडं 100 एकर शेती आहे. 4 गाड्या, त्यातल्यात 1-2 तर फॉर्च्युनर गाड्या आहेत. एवढी श्रीमंती महाराजांकडे. पण दिसतंय का तुम्हाला? असं बघा त्यांच्या कपड्यांकडे. कपड्यावरून महाराजांची श्रीमंती तुम्हाला दिसणार नाही. पण महाराज एवढ्या उदार अंतकरणाचे आहेत की एक मोठे कीर्तनकार आहेत. पण त्यांना म्हणलं चला बाबाचं दर्शन होईल, आले सोबत. म्हणजे बाबावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय जालिंदर महाराज आहेत, कृष्ण महाराज आहेत. आमचा आनंद माझ्या मोबाईलमध्ये फिट आहे. माझा आनंद जर कोण असेल तर आमचा आनंद. आणि आदरणीय महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, गिरी महाराज आहेत, कीर्तनकार महाराज सस्ते महाराज आहेत, सोबदार महाराज आहेत. आता तुमची नावं लक्षात नाहीत म्हणून मी घेतली नाहीत बरं का. आदरणीय दत्ता महाराज आहेत. बाबा तुमची माझी ओळख आहे. भगवान बाबा आहेत, मारुती महाराज आहेत, आदरणीय महाराज आहेत, बंडू महाराज आहेत, विनकरी महाराज आहेत, पाटील महाराज आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आता या अभंगावरती असं म्हणायचं नाही की महाराजांनी अभंग कसा सोडला काय.
जशी बुद्धी येईल तसं सोडवला. माझ्या अल्प मतीप्रमाणे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. चुकला असेल तर उदारांतकनानं माफ करा. पण आलेली संत वचनं नक्कीच आचरणात आणा. जीवनामध्ये नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा. अजून राहिलं कोण? मंगलमूर्ती साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. अजून राहिलं कोण? आज ज्यांची पंगत आहे, सगळ्यात महत्त्वाचं, आज ज्यांची पंगत आहे, तर नावं माहीत नाहीत, पण जेवढ्या काही जणांची पंगत आहे अतिशय महत्त्वाची. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम. जीवनामधलं दानच आहे. हात पवित्र करून घेतले. काय केलं? नुसती पंगत दिली, परिणाम झाला काय? हात पवित्र झाले. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम. ज्यांची पंगत आहे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. झालेली सेवा अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा, जो 28 युग पंढरपूरमध्ये विटेवरती उभा आहे, त्याच्या चरणावरती समर्पित करतो. झालेली सेवा गौरे बाबांच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण करून देतो. ज्ञानेश्वर